आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो सेलूमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर सुशील नायकवडेजी. नमस्कार सर. त्यांना दुसरं पण एक उपाधी अशी देऊ शकतो की मास्टर इंजिनियर असं पण म्हणू शकतो, कारण त्यांनी मास्टर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून केलंय आणि नुसतं मास्टर केलेलं नाही, कॉलेजच्या काळामध्ये त्यांना नॅशनल लेवलला सुद्धा एक प्राइज होतं त्यातल्या एका प्रोजेक्टसाठी. सो त्याविषयी पण आपण त्यांच्याशी या गप्पांमध्ये ऐकणारच त्यांच्याकडून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेलूचा जो इंजिनिअरिंग आर्किटेक्ट असोसिएशन आहे त्याचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्या एक वेगळी जबाबदारी ते या माध्यमातून पार पाडतात. आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा मोठा हातखंडा आहे, तोही बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालू आहे. तर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचा अनुभव कसा होता, त्यांचं काम कसं चालतं आणि एकंदर हा शैक्षणिक प्रवास आणि आता हा व्यावसायिक प्रवास हा कसा चालू आहे या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण नमस्कार. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणास्थान किंवा प्रेरणा कोण होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला या क्षेत्राची आवड वाटली किंवा असं वाटलं की आपणही सिव्हिल इंजिनियर व्हावं, तर काय सांगाल? सुरुवातीला माझी शाळेबद्दल सांगायचं झालं तर मी 1ली ते 10वी पर्यंत नेताजी सुभाष विद्यालय पाथरी, तालुका पाथरी या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर मी 11th-12th सेलूला होतो, नूतन महाविद्यालय. त्याच्यानंतर परत मी माझं 10वीला टेक्निकल म्हणून एक कोर्स असतो, तर ते 3 वर्षाचा 8वी ते 10वी टेक्निकल असतं. त्या टेक्निकलच्या बेसवरती मी थोडं टेक्निकल या फील्डमध्ये मला थोडंसं रस होता आणि त्या कारणाने मग नंतर मी डिप्लोमा पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं. सुरुवातीला माझं ॲडमिशन हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जालना झालं. त्याच्यानंतर मला सुरुवातीला मार्क बेसिसवरती सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच भेटली. आता ॲक्च्युली सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच तसं बघितलं तर बरेच लोकांचं गायडन्स असं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग कशाला घेतलं, भरपूर आवड असतंय, नंतर परत जॉबचं अडचण आहे किंवा आपण ह्याच्यामध्ये आपण परिस्थिती गरीब आहे, याच्यात कॉन्ट्रॅक्टर लोक जातात किंवा भरपूर पैसा लागतो काम करण्यासाठी. तर या पद्धतीचे निगेटिव्ह थिंकिंग्स किंवा या बाबतीत जो काही समज होता लोकांचा, त्या बाबतीत ते आम्हाला सांगायचे लोक. तर या कारणाने किंवा घरची पण वडील म्हणायचे की तू मेकॅनिकल घ्यायला पाहिजे होतं, इलेक्ट्रॉनिक्स घ्यायला पाहिजे होतं. तर बऱ्याच वेळेस मग नंतर मी असं ठरवलं की ठीक आहे चला, की आपल्याला आमच्याकडं एक काय असतं की पहिल्या वर्षी जेव्हा आपण पूर्ण सब्जेक्ट क्लिअर करतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या वर्षी ब्रँच चेंज करण्यासाठी ऑप्शन असतो. तर मग मी त्या बेसवरती सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं. सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं तर मग असा विषय झाला की माझा फर्स्ट इयरला एक सब्जेक्ट राहून गेला. तर फर्स्ट इयरला सब्जेक्ट राहून गेल्यानंतर मी बरेच ब्रँच चेंज करण्याच्या विचारात आलो, पण भरपूर ठिकाणी बघितलं तर ब्रँच चेंज काही होऊ शकली नाही. तर मग मी शेवटी असा विचार घेतला की मला एक वर्ष सुद्धा घालण्याच्या तयारी होतो, म्हणजे मी रिपीट करण्याच्या तयारीमध्ये होतो. पण आमचे एक जोशी सर म्हणून आहेत, मेकॅनिकलचे हेड होते ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. तर त्यांच्या संदर्भात त्यांना मी भेटलो जाऊन. मग त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा कितीतरी वेळेस माझ्याकडे आलाय, किती वेळेस ते बऱ्याच पॉलिटेक्निक त्यांनी जाऊन चर्चा पण केली आहे. मी ऍक्च्युली म्युच्युअल पण करण्याचे आम्ही ह्याच्यामध्ये होतो, कारण आमचे काय करायचं असतं, इकडला मुलगा त्या पॉलिटेक्निकचा, त्या पॉलिटेक्निकचा मुलगा या पॉलिटेक्निकला, असं म्युच्युअल हँड करतो आपण. तर ते पण प्रयत्न केले, पण त्याही कुठं सक्सेस झाला नाही, फक्त बघा लक्षात घ्या ब्रँच चेंज करण्यासाठी. पण मग मला ते जोशी सरांचा एक शब्द आठवतो, ते म्हणले बाळा तुझं ह्याच्यात काहीतरी मोठं करिअर असेल, तू ही ब्रँच सोडू नको. तर मी म्हणलं ठीक आहे. तरी पण मी भरपूर, म्हणजे हे लक्षात घ्या, फर्स्ट इयरला जेव्हा आपण असतो त्याबद्दल आपल्याला काहीच माहित नसतं की काय फील्ड आहे काय आहे. आणि एवढे आणखीन आठवतो की आमचे एक सिव्हिल इंजिनिअरिंगचे सर आहेत, एक जाधव म्हणून, एस टी जाधव सर म्हणून. तर त्यांनी एक मला सांगत होते की, म्हणजे असं सहज हसत हसत बोलायचे की तुम्ही 10 मेकॅनिकल इंजिनियर तुमच्या गाड्या पुसायला ठेवू शकतात, असं जनरली बोलायचे ते सिव्हिल इंजिनियर. तर आम्हाला ते थोडंसं हसू व्हायचं की सर काय असं काय बोलतात बाबा. पण ते नंतर लक्षात येतं की फील्डचा मोड म्हणजे हे किती आहे, विस्तृत फील्ड आहे, म्हणजे भरपूर व्हेरिएशन्स आहेत, भरपूर या करिअरमध्ये काम करण्यासाठी संधी आहेत. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग, मी तर असं म्हणतो की जो माणूस सिव्हिल इंजिनियर आहे किंवा ज्या माणसाला सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच भेटली आणि तो क्षेत्रात उतरलाय, त्याला कुठल्याच गोष्टीचं नॉलेज असू शकत नाही असं मला तर वाटत नाही. कारण तो त्या प्रत्येक फील्डमध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा आपण स्ट्रक्चरलचं काम करत असतो किंवा एखाद्या बिल्डिंगचं किंवा कोणत्याही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, तिथं असं कोणतंच फील्ड येत नाही. आता सध्या असं झालंय सर की त्या माणसाला पूर्ण नॉलेज असणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात आमच्याकडं त्याच्यामध्ये पीव्ही म्हणून कन्सेप्ट आहे, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, म्हणजे तिन्ही पण ब्रँच असोसिएट करून आपण ते काम करू शकतो, असं सध्याचं पाव आहे. त्याच्यामध्ये बीम म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, तर तो बीम म्हणून हा पण सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये एक बिल्डिंग पूर्ण आपण 360 डिग्री अँगलमध्ये पूर्णपणे काम करू शकतो. जे काही आपल्या एसीचे डक्ट्स वगैरे सुद्धा आपल्याला इमॅजिनेशन पॉवरवरती इथं करू शकतो आपण ते. या गोष्टी या फील्डमध्ये खूप म्हणजे व्हेरिएशन होत चाललेलं आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर मी डिप्लोमा पासआउट झालो. डिप्लोमा पासआउट झाल्याच्या नंतर मी माझं पुढचं एज्युकेशन हे ऍक्च्युली पुढचं एज्युकेशन घेण्याच्या तयारीत सुद्धा नव्हतं मी, कारण घरची परिस्थिती काही एवढी व्यवस्थित नव्हती. तर शेवटी मग असं झालं की माझे वडील कधीच माझ्या कॉलेजला कुठल्याही कॉलेजला आलेले नाही, काहीच नाही. तर असा विषय झाला की जेव्हा त्यांना रिझल्ट लागल्यानंतर मी वडिलांना रिक्वेस्ट केली की चला आपण कॉलेजला जाऊ आणि सरला भेटू. जे काही माझे टीचर होते त्यांना, टीचरला भेटल्यानंतर टीचरने असं सांगितलं की सर आता तुम्ही ह्याला पुढे शिकवा म्हणून. वडिलांना म्हणले, वडील म्हणले सर मी याला शिकू शकत नाही म्हणले पुढे, मीच हेच शिक्षण मी त्याला कसं तरी इकडून तिकडून पैसे जमा करून दिले त्याला. तर त्यांना जरा वाईट वाटलं शिक्षकाला. मग त्याच्यानंतर एक स्मितींजे बनसोडे म्हणून एक होते, तर ते स्मितींजे बनसोडे सर म्हणून एक शिक्षक आहेत. तर त्यांनी मला डिप्लोमाला आम्हाला हेड होते. तर त्या व्यक्तीने असं केलं की वडिलांना प्रोत्साहन दिलं की वडिलांना म्हणले की तुम्ही काय करा, याचं एज्युकेशन लोन करा आणि एज्युकेशन लोन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या एज्युकेशन लोन थ्रू त्याचं पूर्ण शिक्षण होईल. तर वडिलांना ठीक आहे, वडील असं म्हणले हो ठीक आहे म्हणले, असं म्हणून त्यांनी तिथं विषय संपून टाकला. पण त्या सरांचा माझा मधल्या सुट्ट्या काळामध्ये जे डिप्लोमाचे फॉर्म वगैरे भरतो आपण इंजिनिअरिंगला, तर कॅप राऊंड वगैरे असतात, त्यांनी मला सांगितले, सुचवले कॉलेज हे टाक, हे असंच कर. त्यांचं मोटिवेशन मला चालूच होतं. मी म्हणलं चला फॉर्म तर भरू आपण, बघू पुढचं काय होईल. फॉर्म भरला सर. तर माझा म्हणजे ऍक्च्युली मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी इथं नंबर लागला. तर ते नंबर लागल्यानंतर त्या कॉलेजची फीस होती जवळपास 54,000 रुपये फीस होती पहिले. तर ते 54,000 रुपये जमा करणं म्हणजे खूप अवघड काम होतं. फक्त मी सरांना सांगितलं किंवा त्यांचा मला फोन आला की तुझा म्हणजे ऍक्च्युली त्यांना माझं सगळं पासवर्ड सुद्धा माहित होतं त्यांना. त्यांनी मला सांगितलं की तुझा नंबर इथे आला लागलाय आणि तू ऍडमिशन घ्यायला जा म्हणून. तर मी त्या सरला म्हणलं सर आता ऍडमिशन घ्यायला जायचं म्हणजे त्याचं फीस आपल्याला भरावं लागेल. तर त्यांनी मला काहीच नाही बोलता, त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की तू जाता जाता जालन्याला माझ्या घरी ये आणि मी पुढे कंटिन्यू जावं. सर त्यांनी माझ्याकडे 54,000चा कॉलेजच्या नावाने चेक लिहून दिला. ते चेक लिहून दिल्यानंतर मला आणखीन आठवते की त्या सरांमुळे मी ऍडमिशन घेऊ शकलो. मग नंतर वडिलांनी त्या गोष्टीची जाणून ठेवून त्यांना नंतर जसं शेतकरी वडील असल्यामुळं जे काही शेतातलं माल वगैरे होतं त्यांनी पहिल्यांदा त्यांना पैसे वगैरे पे केले. सरांनी मला भरपूर आणखी सहकार्य करत गेले आणि त्या काळात नंतर मी माझं बीईचं एज्युकेशन कम्प्लीट केलं. नंतर मग बीईचं एज्युकेशन केल्यानंतर मला असं वाटत होतं की आपण इंजिनिअरिंग केलंय, पण आपण या क्षेत्रामध्ये जेव्हा उतरू तेव्हा ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग मी काय केलं, गव्हर्नमेंट जॉबच्या थोडं तयारीत होतो. गव्हर्नमेंट जॉबच्या तयारीत असताना मी नंतर काय केलं की साईटवर थोडं 1 वर्षभर काम केलं. साईटवर 1 वर्षभर काम केल्यानंतर ते स्ट्रगलिंग वगैरे थोडं बघून मला थोडंसं निगेटिव्ह थिंकिंग तयार होऊ लागली होती की बाबा आता एवढं स्ट्रगल आहे, हे पुढं कसं करायचं काय. तर नंतर मी असं झालं की मी जेव्हा लेक्चरशिपचा जॉब करत होतो, ऍक्च्युली छत्रपती शाहू इंजिनिअरिंग कॉलेजला मी लेक्चरर होतो स्ट्रक्चरलसाठी. तर मी पॉलिटेक्निक कॉलेजला लेक्चरर असल्या कारणाने मी त्याला अभ्यास वगैरे चालू होता माझा गव्हर्नमेंटला, पण मी एक्झामच्या तयारीत होतो, एक्झाम मी देत होतो. तर हे असं 2 वेळेस असं झालं की माझं इंटरव्ह्यूमध्ये मी थोडं मार्क मला कमी आले इंटरव्ह्यूला, माझे रिटर्न झालं, क्रॅक झाले होते. पण नंतर असं बघवलं की घरची परिस्थिती वीक असल्या कारणाने ते मला सस्टेंड होत नव्हतं. मग मी ते सस्टेंड होत नसल्या कारणाने मी काय केलं की थोडं कन्सल्टिंगकडे लक्ष देत गेलो. म्हणजे मला ते टीचिंगचा नंतर थोडा कंटाळा आला होता, कारण तेच बुक तेच सगळ्या गोष्टी, तर ते मला काही नको वाटत होतं. मग मी थोडंसं काय करत गेलो की थोडं कन्सल्टिंगला संदर्भात मी लोकांना थोडंसं अप्रोच होत गेलो की आता ऍक्च्युली मी माझ्या छत्रपती शाहू कॉलेजला असताना मी सेलूमध्ये साईट सुरू केल्या. पण अशी कंडिशन येऊ लागली की माझ्या पहिलं मला सुरुवातीला एक साईट भेटली. मी प्रिन्सिपलला किंवा माझ्या हेडला असं खोटं बोलायचं थोडं की घरी कोणाची तब्येत नाही, बरोबर मी चाललो सर 2 दिवस असं सुट्ट्या. तर ते सुट्ट्याचं प्रमाण जेव्हा वाढू लागलं तेव्हा त्यांच्या लक्षात येऊ लागलं की ह्याचं काहीतरी दुसरीकडे चालू आहे. आणि मला थोडं माझ्या मानसिकतेला ते पटलं नाही, कारण मी माझ्या लाईफमध्ये लक्षात घेतलं सर, इंजिनिअरिंगला असताना किंवा कुठल्याही जॉबला असताना मी कुठल्याही विद्यार्थ्याच्या भविष्यात सुद्धा कधी खेळलो नाही. माझा रिझल्ट असा होता की माझ्या पूर्ण कॉलेज हेडला यांना सगळ्यांना माहिती होतं की ह्याची एकदम व्यवस्थित टीचिंग असताना आणि माझ्याकडून मी प्रत्येक वर्षी ज्या मुलांना 90% माझ्या सब्जेक्ट मार्क असायचे त्यामुळे मी 1,000 रुपये प्रत्येकाला माझ्याकडून प्राईज असायचं इंडिव्हिज्युअल सब्जेक्टसाठी. तर त्या गोष्टीत मग मला मी आता आजही सांगू शकतो स्वाभिमानाने सर की अभिमानाने सांगतो की मी जे स्ट्रक्चर सब्जेक्ट शिकवलेत किंवा मी जे सर्विंग सब्जेक्ट माझ्याकडे होता 3 वर्ष, त्या सब्जेक्टमध्ये मी ज्या मुलांना शिकवलेत ते आज चांगल्या पद्धतीने सर्विंग मध्ये कन्सल्टिंग ऑफिस आहे त्यांची. तर आणि त्या बेसवरती मी, कारण हे सगळं मला हे कावर होऊ शकलं मी हे सांगतो सर, कारण मी एक खूप नशिबान समजतो. मला डिप्लोमाला सुद्धा खूप चांगले टीचर्स होते आणि इंजिनिअरिंगला सुद्धा असताना मला जवळपास 4 IITians रिटायर्ड IITians मला शिकवायला होते. म्हणजे थेरॉटिकली काय होतंय हे मला प्रॅक्टिकली तिथंच क्लासमध्ये सांगायचे की ऍक्च्युली हे प्रॅक्टिकली असं आहे. म्हणजे आम्हाला कधी मगअप करण्याची गरज पडली नाही, कोणताही कन्सेप्ट अशी गरज पडली नाही. तर ती एक खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट ठरली माझ्या सिलेबसच्या लाईफमध्ये. आणि मी विद्यार्थ्यांना सुद्धा मी ज्या ठिकाणी शिकवत होतो जाणार, तर या गोष्टी मी करत गेलो.
त्याच्यानंतर मग मी सर जसं सुट्ट्या पडण्याचं प्रमाण माझं वाढत होतं, मग मी थोडं एक डिसिजन घेतलं. आणि लक्षात घ्या, आपल्याकडे एक लग्न जेव्हा करायचं असतं तेव्हा कुणी जर विचारतं की बाबा मुलगा काय करतो, हे काय करतो, तर त्या कारणाने ती एक रिस्पॉन्सिबिलिटी होती म्हणून मी नोकरी करत होतो. पण मला तसं बघितलं त्या नोकरीमध्ये काही एवढा रस नव्हता. कारण मी थोडंसं एक व्हिजन बघत होतो की जे माझे टीचर्स आहेत की त्यांचं काय पद्धतीनं काम करतायत, कसं करतायत. आणि लक्षात घ्या सर, पैसा आपण म्हणतो पण ते पण गरजेचं आहे त्या समाधानासाठी पण. म्हणजे पैसा पण आवश्यक गोष्टच आहे. तर मग मी कन्सल्टिंग चालू केली. कन्सल्टिंग मी चालू करत असताना मी मग एक साईड भेटत गेली, दुसरी साईड भेटत गेली. मी जवळपास 6 महिने औरंगाबादहून सकाळी हायकोर्ट ते रात्री देवगिरी अशा पद्धतीने 6 महिने अपडाऊन करत गेलो. आणि मिसेस तिथं औरंगाबादला असल्या कारण मग नंतर मी कुणालाही न सांगता मी अचानकपणे कॉलेजलाही काही रेफरन्स दिला नाही. माझ्याकडे लिटरली सांगतो, मी ऑफिस सुरू करता फक्त 10,000 रुपये कॅश माझ्याकडे होते. तर मी फक्त याच भरोशावर निघालतो की आपलं ज्या ठिकाणी सुरू होईल त्या ठिकाणी सुरू होईल, नाहीतर आपलं शटर खाली ओढलं आणि परत आपण जॉबला परत जाऊ म्हणून. तर ईश्वराने खूप मोठं संधी दिली सर. आणि त्या संधीचं सोनं माझ्यासाठी असं झालं की मी एक साईड करत गेलो, दुसरी करत गेलो, तिसरी करत गेलो. आणि मी सुरुवातीला माझ्या करिअरचा जे विषय 2018ला मी माझं ऑफिस 2018ला माझं लग्न झालं. 19ला मी माझं ऑफिस स्टार्ट केलं. ऑफिसमध्ये काहीच नाही, फक्त टेबल खुर्ची आणि विशेष म्हणजे सांगायला हरकत नाही, इथले कोलते साहेब म्हणून जे होते माझ्या ऑफिसच्या ओपनिंगला आले होते. खाली लिटरली एक चटई होती आणि एक टेबल खुर्ची, याच्यापेक्षा माझ्याकडे कुठलंही भांडवल काही नव्हतं. आणि त्या पद्धतीने मी माझं काम करत गेलो. नंतर मी 2 वर्ष कन्सल्टिंग केलं. आणि मी एक अभिमानाने सांगतो की मी जवळपास 150चे वरती प्रोजेक्ट मी कंप्लीट केले. त्याच्यानंतर मी या फील्डमध्ये कन्सल्टिंग करत करत असताना मग मी थोडंसं, मला एक जणांनी असंच, एक मित्र आहे आमचा, ते म्हणला की सर तुम्हाला माझं तुला काम करावं लागेल. मी म्हणलं ठीक आहे, पण तो मला काम तसं नाही करायचं, ते तुला काम पूर्ण करावं लागेल, म्हणजे विथ मटेरियल काम तुला करावं लागेल. कारण विथ मटेरियल काम ही माझ्यासाठी खूप मोठी रिस्क होती आणि मी ते काम थोडं माझ्यासाठी बर्डन होतं. पण मी सर केलं. तर आज माझ्या पद्धतीने मी सांगायला काही हरकत नाही, जवळपास माझ्या आतापर्यंत 13-14 साईट्स हे विथ मटेरियल कम्प्लीट झालेत. म्हणजे ॲज अ मी सिव्हिल इंजिनियर करत करत मी कॉन्ट्रॅक्टरशिप फर्म वळालो. क्या बात आहे. फार थक्क करणारा प्रवास एका अर्थानं तुमचा होता. आणि मला त्यातल्या 2-3 गोष्टी फार हळव्या करणाऱ्या तुमच्यासारख्याच वाटल्या. ते म्हणजे ज्या काळ्या आईची सेवा शेतकरी कुटुंबातलं तुम्ही आले ते करत होते, त्याच काळ्या मातीवर पुन्हा तुम्ही स्वतःचे पाय रोवून उभे आहात, इतरांसाठी घरं बनवताय. किंवा जो तुम्ही त्या शिक्षणासाठी सुद्धा पैसे नव्हते, अशी एक वेळ होती किंवा एक अशी परिस्थिती होती. आणि त्याच्यानंतर पण तुमच्याकडे मला कायम या सगळ्या परिस्थितीनं दिसतं ते म्हणजे कष्टाचं भांडवल होतं. तुम्ही म्हणला की तुमच्याकडे 10,000 रुपये होते, पण मला असं वाटलं की कष्ट आणि प्रामाणिकपणाचं मोठं भांडवल होतं. आणि त्या जिद्दीवर तुम्ही एवढा प्रवास झाला. फार थक्क करणारा प्रवास आहे हा सगळा तुमचा, खरं एका अर्थानं. या टप्प्यातला पुढचा महत्वाचा टप्पा एक फक्त छोटा मला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे, त्यामुळे तुम्ही सांगितले त्यातले की पहिला प्रोजेक्ट, कारण हा एक स्ट्रगल एकीकडे चालू होता, तुम्ही ती नोकरी पत्करलेली, पुढच्या शिक्षणासाठी अजून नव्हतं, स्वतःचं ऑफिस सुरू करायचं का नव्हतं, या फेजमध्ये होता. आणि एक पहिला प्रोजेक्ट हा कायम आपल्या जवळचा असतो. त्यामुळे त्या प्रोजेक्टची आठवण कशी होती, पहिला प्रोजेक्ट तुम्हाला कोणी दिला, कसा दिला, आणि तो प्रोजेक्ट करताना काय अडचणी आल्या, तर त्याबद्दल पण ऐकायला आवडेल. सुरुवातीला माझा एक मित्र आहे गणेश खेत्री, तो केमिकल ब्रँडचा माझा क्लासमेट होता. आणि तो इथं गंगामसला वाडी म्हणून, मोठे वाडी म्हणून त्याचं गाव होतं. तर ऍक्च्युली मी शिकत असताना म्हणजे माझा मी जॉब चालू होता, पण ते मला म्हणायचं की सुशील आपल्याला एक काम करायचंय माझ्या घराचं. तर मी म्हणलं ठीक आहे. घराचं काम करण्यासाठी माझ्यासाठी खूप म्हणजे काहीच अनुभव नसताना मी फक्त एक प्लॅन तयार केला त्याच्या घराच्या. त्याच्यानंतर त्याला 1-2 ऑप्शन ते मला सांगायचे, इथं मला पाहिजे, तिथं पाहिजे, काही नॉलेज नसताना मी थोडं करत गेलो. ते करत गेल्यानंतर लिटरली सांगायला काही हरकत नाही सर, मी त्याच्यानंतर 2 महिने मी त्याच्या संदर्भात अभ्यास करत गेलो. 2 महिने अभ्यास केल्यानंतर माझा थोडा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि लक्षात सांगायला काही हरकत नाही की पहिलं मार्कआउट टाकायला मला कमीत कमी 4 तास लागले होते. लिटरली माझ्यासाठी म्हणजे खूप मोठी हे होतं. म्हणजे मी खूप कन्फ्युजन मध्ये काम करत होते सुरुवातीला. पण त्याचा एकच मला सांगत होतं की ते मला माझं घर पडलं तरी हरकत नाही, पण काम तुलाच करायचंय. म्हणजे हे खूप मोठं माझं मागं त्याचं पाठबळ होतं माझं. तर मग मी त्याच्यासाठी म्हणजे ते काम करत गेल्यानंतर सर मला खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये फील्डमध्ये रस यायला लागला की आपण हे असं करायला पाहिजे. म्हणजे त्या गोष्टी सुचत गेल्यानंतर त्याचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला. प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर मला आणखी सांगायला हरकत नाही, मग त्या गोष्टीचा अनुभव घेऊन मी इथे एक राऊत सर म्हणून आहे, त्यांचा एक मी प्रोजेक्ट घेतला. आणि एक शिरसे सर म्हणून एक, त्या दोघांनी मला म्हणजे त्या बेसवरती काम दिलं, म्हणजे अनुभव हे करून. क्या बात आहे. माझ्या ते अशा वेळेला मित्र जेव्हा आपण म्हणतो की मित्र कायम आपल्या संकटकाळी धावून येतो, तसा त्याच्यातला एक मित्र होता ज्याने तुम्हाला पहिला मला उभा केलं. क्या बात आहे. तो पाठीशी तुमच्या उभा होता आणि तुम्ही त्याच्या बरोबर आता कायम आहे घराच्या रूपानं ते तुम्ही त्याचं घर बांधलेलं आहे.
आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आता या क्षेत्रात तुम्ही काम करताय, यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांना काम देणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? सर काम मला मला असं म्हणायचंय की सगळ्यात महत्वाचं अकुशल हा शब्द जो आहे, मला असं म्हणायचं की ते जर कुशल असते, बरोबर का, ते जर कुशल असते तर ते काम केलंच नसतं त्यांनी, महत्वाचा विषय. आणि दुसरी गोष्ट, सगळे जर कुशल झाले तर अकुशल जे काही काम आहे ते इंडस्ट्रीमध्ये कुणी करायचं, हा एक महत्वाचा विषय. तर ह्याच्यामध्ये मला असं सांगायला काय हरकत नाही, आपण जेव्हा आपण एखाद्या अकुशल कामगाराला काम देतो तेव्हा सगळ्यात सर्वात महत्वाचं माझं आहे की आपले जे कन्सेप्ट आहेत किंवा आपलं जे त्या कामाबद्दल आपल्याला जी काही माहिती आहे, की फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण सांगतो सर तुम्हाला, की समजा एखादी रिंग बनवायची स्टिरअप, त्या रिंग बनवताना त्या अकुशल कामगाराला काहीच माहिती नाही, त्याला फक्त एवढंच माहिती की ही रिंग मला घ्यायची, बनवायची आणि त्या कॉलमला अडकवायची. मग त्या कॉलमला अडकवायची, पण त्याला जर आपण त्याचं इम्पॉर्टन्स सांगितलं आधी की बाळा ही तुला ही जी काय रिंग बनवायची ना, त्या रिंग बनवायचे आमच्याकडे काही रूल्स आहेत किंवा ही रिंग पूर्ण 135 डिग्रीमध्ये बरोबर तिचा बेंड गेलाच पाहिजे. तर बेंड का बरं गेला पाहिजे, की बाबा भविष्यात जर एखादा भूकंप ऑकर झाला, त्या स्ट्रक्चरवरती जर भूकंपाने हल्ला केला तर ते भूकंपाने रिंग जे आहे ना, ती रिंग अशी त्याच्यातून निघणार नाही, बरोबर का. ती त्याला लक्षात घ्या, मी मला निसर्गापुढे कोणीही मोठा नाहीये, भूकंप आल्यानंतर तर आपण सगळे जाणार, विषय त्याचा नाही, पण माझं असं मत आहे की त्या स्ट्रक्चरनं कमीत कमी घरातून बाहेर पडण्या एवढा वेळ देईल, कमीत कमी की तुम्हाला सूचना देईल की मी बोललेलं. तर ह्या गोष्टी आपण त्या अकुशल कामगार आहे त्याला पहिले आपण काय करू, त्याला 2 रिंग बनवून दाखवू, 3 रिंग बनवून दाखवू आणि त्याचं इम्पॉर्टन्स त्याला त्या गोष्टीचं सांगू की बाळा ही अशी रिंग बांधल्यानंतर याचं इम्पॉर्टन्स हे आहे. पण तुम्ही जर त्याला दमदाटी सांगितले नाही रे तुला असंच करावं लागतंय, हे असंच करायचंय, तर ते काही नाही, ते काय करेल, ऐकल ते म्हणजे हे काहीतरी सांगायला निघून जाईल. लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीचं जोपर्यंत इम्पॉर्टन्स तुम्ही त्याला सांगणार नाही तोपर्यंत तो त्या पद्धतीने काम करणार नाही. आणि आपल्याला जर असं वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण त्याला शिकू लागलो का, आपलं नॉलेज ते घ्यायला का, नाही, तशी गोष्ट नाहीये. जोपर्यंत आपण त्याला त्या कामाचं परफेक्शन त्या गोष्टी सांगत नाही तोपर्यंत त्या पद्धतीने काम करणार. नंतर अशी कंडिशन येईल एखाद्या वेळेस की तो आपल्याला सांगत की सर इथे असं झालंय, हे तुमचं बघा, इथे लक्ष द्यायला पाहिजे आपण. ही गोष्ट खूप महत्वाची सर. बरोबर. या कामगारांच्या नंतर येतो मुद्दा तो म्हणजे तंत्रज्ञानाचा. आता तंत्रज्ञानाचं तुम्हाला या क्षेत्रात कशी मदत होते, एक सॉफ्टवेअर साईडनं आणि एक मशिनरी साईडनं? तर लक्षात घ्या सर, मी एक मान्य करतो की सॉफ्टवेअरनं किंवा मशिनरीनं हे काम खूप इझिली झालेलं आहे. पण यात तुम्हाला एक सांगायला काय हरकत नाही, एक आपल्यासाठी एक म्हणा किंवा या समाजासाठी एक घातक गोष्ट म्हणजे AI, बरोबर. AI ChatGPT हा जो कन्सेप्ट सध्या आपण सॉफ्टवेअरच्या रिलेटेड काम करतोय आम्ही, सर लिटरली तुम्हाला सांगायला काय हरकत नाही की AI ChatGPT हा जो सॉफ्टवेअरचा प्रकार आहे त्याच्यामध्ये असं सुद्धा होऊ लागलंय की आमच्याकडे जशाच तशा बिल्डिंग्स त्याचे कॉलम्स AI ChatGPT देऊ लागलाय आणि आमचे कॉलम्स आमचे घेऊ लागले. त्याच्यातले अर्धे म्हणजे अर्धवट नॉलेज ज्या लोकांना आहे ते त्याचा गैरफायदा असं उठू लागले की ते त्याचा उचलू लागले आणि इकडे ठेवू लागले. पण इट्स डेंजरस टू ह्युमन बिंग, हे का चुकीचं आहे. आता राहिला दुसरा विषय, लक्षात घ्या, कोणतंही सॉफ्टवेअर रन करण्यासाठी तुम्हाला आधी जोपर्यंत बेसिक नॉलेज माहित नाहीये तोपर्यंत तुम्ही गेट द व्हॅल्यू अँड पुट द आन्सर इज नॉट प्रोसिजर फॉर स्ट्रक्चरल इंजिनियर या एनी इंजिनिअरिंग फील्ड. आपल्याला जोपर्यंत बेसिक त्या गोष्टीचं माहित नाहीये तोपर्यंत आपण ते सॉफ्टवेअर काही येऊ द्या त्याला काहीच करू शकत नाही आपण. आता राहिला दुसरा विषय, तुम्ही जर म्हणलात मशिनरीचं, ते मान्य करतो सर की जसं आपल्याला एखादं वीट चढवायला समजा खालच्या मधल्या दुसऱ्या मधल्याला जसं मॅन पॉवर लागतं, त्याचा खर्च लागणार आहे. आजची कंडिशन मार्केटला खूप म्हणजे घाबरून टाकणारी आहे की आज जर लक्षात घ्या, मार्केटला विटाचा भाव आहे 7 रुपयाला एक वीट भेटते आणि तो लेबर म्हणतो मला 2 रुपये वीट टाकण्यासाठी मी घेतो वरती. म्हणजे आजच्या कंडिशनला काय हरकत नाही, 25% पैसे हे आपल्याला मटेरियल चढवण्यासाठी लागले. त्या कन्सिडर मध्ये आपण जर ते 50,000चं क्रेन जर घेतलं तर लिटरली ते 30-40,000 विटा जरी चढवलं तर त्याचे पैसे आपल्याला निघून चालले. अशा पद्धतीनं खूप चांगलं काम होऊ लागलंय. त्याच्यानंतर RMC प्लांट जे आहेत की जे मॅन पॉवर आपण जो कॉन्क्रीट वगैरे मिक्स करतो त्याच्यामध्ये लेबर कंडिशन अशी असते की लेबरला आपण काय करतो की किती प्रमाण टाकायचं, काय टाकायचं, ते लेबरला किती जरी आपण लवकर सांगण्याचा प्रयत्न केला तरी तसं काम होत नाही, कारण पहिल्यासारखी मॅन पॉवर पण राहिली नाहीये आणि लोक थोडं काम केलं की थकून जात आहेत. तर त्या कंडिशनला RMC प्लांट पण खूप या कंडिशनला हेल्पफुल आहे. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये पण तुम्ही बरंच काम करताय, तर त्यामध्ये बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट नाहीये किंवा एवढ्याच पैशामध्ये आता बसवा घर पूर्ण. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण कायम दर्जेदार बांधकाम करावं, आता जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. तर हे दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग अशा वेळी तुम्ही कसा साधता? आता सुरुवातीला लक्षात घ्या सर, मला काही सांगायला हरकत नाही की कोणतंही स्ट्रक्चर किंवा कोणतीही बिल्डिंग असं म्हणत नाही की हे गरीबाचं घर आहे म्हणून मी हे पडणार नाही.
किंवा हे श्रीमंताचं घर आहे म्हणून मी जास्त चालणार आहे. पण कस्टमरला गरज किती आहे, रिक्वायरमेंट किती आहे. बऱ्याच वेळेस आमच्याकडे असं पण होतं की एक फॅक्टर ऑफ सेफ्टी हा कन्सेप्ट आहे. आपल्याला त्या ठिकाणी समजा बिल्डिंगवरती तेवढा लोड येणारच नाहीये, पण आपण काय करतो की आपल्या काळजीपोटी किंवा आपल्याला वरती काही अडचण येऊ नये किंवा आपण काय करतो, त्या बीमला किंवा त्या कॉलमला किंवा त्या स्ट्रक्चरला थोडंसं हेवी डिझाईन करून देतो. आणि हे हेवी डिझाईन होण्याचं कारण पण काय माहिती का, बऱ्याच लोकांना त्याच्यामधलं नॉलेज नसतं. ते सॉफ्टवेअर काय करतं, तुम्हाला व्हॅल्यू देतं आणि पुढे तुम्ही त्याच्यावरती काम करतात. तर ही एक गोष्ट चुकीची आहे. राहिली दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची आवश्यकताच नाहीये, फॉर एक्झाम्पल एक सांगायला काय हरकत नाही, समजा या रूम मध्ये इलेक्ट्रिक बोर्ड घेतलेत तुम्ही. आता इथे बोर्ड किती, जवळपास 1 2 3 4 5 7 बोर्ड आहेत. लिटरली तुम्हाला 7 बोर्डची गरज आहे का, ही पण खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. आता बऱ्याच वेळेस बिल्डिंग लाईन मध्ये जर बघितलं, तुम्हाला 150 ते 200 पॉईंट इलेक्ट्रिशियन काढून देतो. ते 150 ते इलेक्ट्रिक आज तुम्ही कोणाला विचारा, तुम्ही हे एवढे पॉईंट वापरले का म्हणून, ते जास्तीत जास्त त्याच्यातले 50 पॉईंट पण वापरत नाही व्यवस्थित. तर ही एक अनावश्यक गोष्ट आहे या गोष्टीची. त्याच्यानंतर राहिला दुसरा विषय, तुम्ही जसं म्हणतात की सिमेंटची क्वालिटी आहे किंवा तुमच्या विटाची क्वालिटी आहे किंवा हे, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की काही काही कन्सेप्ट असे पण आहेत. बघा, लक्षात घ्या की सिमेंट तुम्ही टाकतात, ठीक आहे, सिमेंट टाकलं आणि समोरच्या क्लायंटनं त्याच्यावरती पाणीच मारलं नाही, क्युरिंगच केलं नाही, तुम्ही किती भारी क्वालिटीचं सिमेंट आणा, काही करा, त्याला तुम्हाला हेच होणार नाही. म्हणजे तुम्हाला हे पण करावं लागेल की तुमचं परवाना बाहेर पण तुम्हाला म्हणजे मटेरियल जाऊ देणार नाही. अशा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जेवढं लागत नाही त्याच्यापेक्षा पण थोडंसं काहीतरी जास्त युज करू किंवा ज्या ठिकाणी वापरले जाते आणि त्या क्लायंटलाही काही नवीन असतो, त्याला काही माहित नसतं. सगळ्यात महत्वाचं मला एक असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखादा सिव्हिल इंजिनियर किंवा इंजिनियर लावतो, त्या इंजिनियरचं एक काम आहे की तुमची कॉस्ट कटिंग कशी होईल. म्हणजे इंजिनियर लावण्याचंच कारण ते. नाहीतर आपण एखादा मिस्त्री जर लावला तर त्या घराला समजा 20 क्विंटल गज लागला, तो त्याच्या मनाप्रमाणे त्याला लावलं, त्याच्यामध्ये तेच सांगतो, मीच गाईड करतो तो की सर कशाला इंजिनियर लावायचा, मी तुम्हाला करून देतो ना, तुम्ही तेवढ्या ह्याच्यात मी करतो, कशाला पैसे देता बाहेर. पण ते क्लायंटला हे कळत नाही की तिथं 20 क्विंटलचीच गरज होती, तिथं त्यांनी 25 क्विंटल वापरलाय. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा वेगळा, ते म्हणजे तुम्ही इथले मूळचे तसे भूमिपुत्र असं म्हणतात, परभणी जिल्ह्यातले तुम्ही मूळचे आहात, इंजिनियर आहात, सुशिक्षित आहात, उच्च शिक्षित आहात असं म्हणलं पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही तिन्ही नात्यांनी एक तुमच्याकडनं या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. ते म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर आपण एक डोळ्यासमोर आणलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात या कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम केलं गेलं पाहिजे जर परभणीचा आपल्याला एक सर्वांगीण विकास करायचा असेल आणि इंजिनिअरिंग दृष्ट्या परभणीला पुण्या मुंबईच्या दृष्टीने पुढे न्यायचं असेल तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम जास्त झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर सर्वात महत्वाचा विषय असा आहे की लक्षात घ्या, आता मी सांगायला काय हरकत नाही, सेलू म्हणजे सरळ सरळ एक आहे तालुका, पण आजही कंडिशनला तर ग्रामीण भागात मोडल्यासारखाच विषय आहे. किंवा परभणीतले जेवढे पण तालुके आहेत तर याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा विषय आहे की आपले जे काही राजकीय लोक आहेत किंवा जे काही यंत्रणा आहे किंवा प्रशासन आहे यांनी सगळ्यात महत्वाचा एक ह्याच्यावर भर द्यायला पाहिजे की तुम्हाला कामगार क्षेत्रामध्ये संधी कशी जास्त उपलब्ध करून देता येईल. आता सेलूचं सांगायला काय हरकत नाही, जवळपास मी असं लहानपणापासून ऐकतोय की इकडून एक बायपास जाणार आहे, इकडून एक MIDC होणार आहे, त्या बेसवरती त्या जमिनीचे भाव पण भरपूर वाढले. जवळपास हे 10 वर्षापासून असं मी म्हणजे मला तर जसं आठवतं 20 वर्ष तर मला कमीत कमी झाले असेल की इथं MIDC होणार आहे, हे होणार आहे. तर मला खरंच सांगायला काय हरकत नाही, लक्षात घ्या, आज कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये मी काम करतो म्हणून सांगतोय सर, आज जो काही भाग आहे आमचा तो सगळा भाग हा मागासलेला भाग आहे. म्हणजे थोडक्यात म्हणता येत नाही हा ग्रीन बेल्टचा प्रकार नाहीये. ग्रीन बेल्ट म्हणजे इथं की पाण्याचा भाग नाही हा. म्हणजे इथं जर पाऊस जर आज कमी झाला तर शेतकऱ्याला जगण्याची सुद्धा भ्रांत येतो, तो घर बांधूच शकत नाही. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे. मग त्याला ठीक आहे, आता पाणी तुम्हाला अवेलेबल करू शकत नाही तर तुम्ही एखादी वेळी एखादी इंडस्ट्री आणू शकतात. इंडस्ट्री आणल्यामुळे काय होईल की एक 5-50 घरांची संख्या वाढेल, त्याच्यामुळे काय करेल, लेबरची काम करण्याची संख्या वाढेल, काम करण्याची संख्या वाढली म्हणजे तुमचं मार्केट वाढेल, मार्केट वाढले म्हणजे तुम्हाला पैशाची आवक जास्त चालू राहील. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ही आपण जेव्हा बघा आता सेलूच अशी कंडिशन, आता सध्या मागच्या वर्षी फक्त एक पाऊस झाला म्हणून आजच्या कंडिशनला कुठेतरी बांधकाम चालू आहे. हा जर पाऊस झाला नसता तर कदाचित मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये बांधकाम पूर्णपणे स्टॉप झाले असते, लिटरली सांगायला हरकत नाही. आणि मग आपण काय करायला पाहिजे की सगळं असंच नाही की हे पूर्ण जे काही समाज चालतोय किंवा जे काही चालतंय, आता इथं बऱ्याच लोकांना तुम्हाला माहिती आहे की नोकरी लोकांना काही फरक पडत नाही, पाऊस पडो नाही पडो काही नाही. पण बरेच लोक असे की शेतकरी भागातले लोक आहेत, मग त्यांना पाण्याची अवेलेबिलिटी ठीक आहे, मग एका शेतकऱ्यातल्या कुटुंबातल्या त्याला जमीन किती जास्तीत जास्त 10 एकर मध्ये तो 3 माणसं काम करू शकतात. बाकीच्या लोकांनी करायचं काय, तर त्याच्या माझं असं मत आहे की या डिस्ट्रिक्टमध्ये जास्तीत जास्त MIDC वरती भर देऊन तुम्ही जास्तीत जास्त काम करायला पाहिजे. इंडस्ट्री आणण्याचं काम केलं तर आपण पुढे त्याच्यामध्ये काम करू शकतो. बरं, पण मग हे सगळं करताना शासकांकडनं काय अपेक्षित किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत हे सगळं करण्यासाठी? जर शासनाने अशी पावलं उचलायला पाहिजेत की ज्या नॉन ऍग्रिकल्चर लँड आहेत, आता बरेच नॉन ऍग्रिकल्चर लँड आहे जिथे नुसतं मुरुम आहे, जिथे ज्या ठिकाणी दगडच आहे, तर अशा ठिकाणी त्यांनी प्रस्ताव ठेवून की त्याची पॉसिबिलिटी कंडिशन काय. तसं बघितलं तर एक सेलूला एक चांगला म्हणजे डिस्ट्रिक्टला लाभलेला एक गोष्ट चांगली की रेल्वे लाईन, त्याच्यामुळे
ती पण एक पॉझिटिव्ह गोष्ट की ती तयार करण्याची गोष्ट नाही, पण ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या पद्धतीनं पुढाकार घेऊन पुढे शासनाला या गोष्टी केंद्र शासनाला हे निदर्शनात आणून इंडस्ट्रीज एरिया वाढवायला पाहिजे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत किंवा ज्युनियर मुले येतात, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून काय सल्ला द्याल? तर मी असं म्हणाल की जे नवीन मुलं आहेत तर त्यांनी लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस मला सांगायला काय हरकत नाही, सिव्हिल इंजिनिअरिंग ही म्हणजे माझ्या फील्डबद्दल बोलतो मी, सिव्हिल इंजिनिअरिंग ही एवढी मोठी फील्ड आहे की आज तुम्ही तिला काम करत जर गेले तर तुम्हाला काम न संपणार काम आहे, अविरत काम करू शकले तरी न संपणार काम आहे. कारण या ब्रँचमध्ये कमीत कमी आपण 15 ते 20 सेक्टरमध्ये काम करू शकतो. बऱ्याच लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे तो घर बांधणे संपलाय. लक्षात घ्या, सिव्हिल इंजिनिअरिंगला मी स्वतः प्रत्येक वर्षी जर 10 सब्जेक्ट म्हणलं तर मी 40 सब्जेक्ट शिकलोय. म्हणजे आज आपण कमीत कमी 40 सब्जेक्टमध्ये तुम्ही करिअर करू शकता. आजच्या कंडिशनला सांगायला काय हरकत नाही. सेलूमध्येच एक इंजिनियर आहेत, त्यांनी सरळ एक टोटल स्टेशन म्हणून छोटी एक मशीन आणली, एक 5 ते 6 लाखाची मशीन आहे सर्वेइंगची. तर त्या माणसाकडे आज एवढे काम आहेत, खरं सांगायला काय हरकत नाही. ती मशीन त्याने मला वाटतं 2 वर्षातच त्याची मशीनचे पैसे पण निघून गेले असते. म्हणजे तुम्ही जर हे झालं त्याच्यानंतर तुमची आता एक आणखी एक हरकत सांगायला, ब्रिज इंजिनिअरिंग हा एक कन्सेप्ट आहे समजा. त्याच्यानंतर हायड्रोलिक इंजिनिअरिंग आहे. म्हणजे तुम्ही पाटबंधारे याच्यामध्ये दिसतं का, आज गव्हर्नमेंटला सुद्धा अशा बऱ्याच वेळेस लोक पाहिजेत पण भेटत नाहीत. की एखाद्या कन्सल्टिंगमध्ये समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला ब्रिज टेंडर निघाले, फॉर एक्झाम्पल सेलू ते नांदेडमध्ये जेवढे एअर असतात, जेवढे काही ब्रिज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कन्सल्टिंगला एक इंजिनियर पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही टेंडर भरून त्या ठिकाणी ते काम पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्याच्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंट आहे. इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला एक पाटबंधारे आहेत, कालवे डिझाईन करायचे, या ठिकाणी माणसं भेटत नाही, तुम्ही त्या पद्धतीने क्षेत्रात ते काम करू शकता. सर्व्हिंगमध्ये पण भरपूर पद्धतीने काम करू शकता. तर लिटरली म्हणजे मी तुम्हाला खरं सांगायला काय करणार, मला तर असं एवढं म्हणजे आज जर मला म्हणलं ना सर तुम्हाला मी 5 लाख रुपये महिना देतो, तुम्ही नोकरी करा, मी म्हणाल नाही, करू शकत नाही. माझा कॉन्फिडन्स बिल्ड झालाय की या क्षेत्रामध्ये इतका पैसा आहे, तुम्हाला खरं सांगायला काय हरकत नाही. फक्त माणसाने अविरतपणे प्रामाणिकपणे कष्ट करत गेलं पाहिजे. लिटरली तुम्ही जर एक गव्हर्नमेंटचे एक 10-12 इंजिनियर जरी पकडले, लक्षात घ्या मी काय म्हणतो, आणि प्रत्येकाचे कोणी मित्र फ्रेंड हे ते सगळं सर्कल असतंच, त्या क्षेत्रात सुद्धा एवढं काम करण्यासाठी संधी आहेत. तुम्ही जर आज सर्व्हिंगची जरी एक फील्ड घेतली आणि त्याला म्हणले मला तुम्ही फक्त एअरपोर्टची पूर्ण मला सर्व्हिंग द्या, तर तरी तुम्हाला सर्व्हिंग द्या, म्हणजे लिगली जरी नाही केलं, इलिगली जर हाताखाली जरी मशीन घेऊन काम केलं, तर मला असं वाटतं की त्याच्या ठिकाणी कमी कमी 2-3 लाख रुपये कमवू शकतो. एवढं म्हणजे ह्या फील्डला चालेल नाही. बरोबर. नंतर काही तांत्रिक प्रश्नांकडे अजून येऊया, ते म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही त्याचे काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण जेव्हा स्टील हा महत्वाचा अविभाज्य घटक आहे कॉन्क्रीट स्ट्रक्चर मधला, मी तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. मला एक प्रश्न विचारला होता, व्हाय यू आर युझिंग स्टील इन कॉन्क्रीट, व्हाय यू आर नॉट युझिंग गोल्ड, ॲल्युमिनियम, प्लॅटिनियम. तर सगळं काय सांगायला काय हरकत नाही की त्याचं एक उत्तर असं आहे की जो त्याचा रेशियो म्हणजे जे स्टील ज्या प्रमाणात आपण तापवतो त्याच प्रमाणात कॉन्क्रीट पण तापतं. म्हणजे दोघांचा पण जो काय आहे, म्हणजे स्टील जर समजा 10 डिग्री सेल्सिअस वाढत असेल तर कॉन्क्रीट पण त्याच डिग्री एक्सपान्शन होतं, हे महत्वाचं आहे. आणि आपण जर समजा त्या ठिकाणी जर दुसरा धातू वापरतो ते परवडणार नाही, हा महत्वाचा एक घटक आहे. त्याच्यानंतर जे काही स्टीलच्या बाबतीतल्या ज्या काही केमिकल प्रॉपर्टी आणि ज्या काही फिजिकल प्रॉपर्टी आहेत, तर त्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी आपण चेक केल्या गेल्या पाहिजे. फिजिकल प्रॉपर्टी मीन्स काय, त्याच्या ओव्हरऑल अपीअरन्सहून आपल्याला वरतून लक्षात येतात की स्टील म्हणजे त्याचे कोरोगेशन्स कसे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर आपण स्टीलचा तुकडा कट केला त्याच्यामध्ये एक रिंग दिसते बाजूची, ते रिंग कशी दाखवायला आहे, त्याच्यावरती करोजन रेजिस्टन्स आहे का, तो म्हणजे तो किती दिवसानंतर आपल्याला करोजन आपण जर टाकलं, म्हणजे ऍक्च्युली स्टील तर बघितलं तसं कोणताही करोजन, कारण तो ऑक्सिजनच्या संदर्भात जेव्हा येईल तेव्हा त्याच्यावरती करोजन तर येईल. त्याच्यानंतर राहिली दुसरी गोष्ट, केमिकल प्रॉपर्टी जर बघितलं त्याच्यामध्ये म्हणजे केमिकल जे म्हणजे आयर्न किती आहे, त्याच्यानंतर त्याच्यात तुमचं जे काही फॉस्फरस किती आहे, फेरस किती आहे, ह्याच्यावरून तुमची ते कंडिशन ठरलं. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे डक्टिलिटी. त्या स्टीलला खूप जास्त असा तो हेवी नसला पाहिजे की कडक नसला पाहिजे, म्हणजे ज्या ठिकाणी की त्याला तुम्हाला डक्टाईल करून मेंबरनं त्यांनी तुम्हाला पूर्ण पद्धतीनं, थोडक्यात समजा एक उदाहरण सांगायला काय, तो कामगारांना पण थोडंसं काम करण्यासाठी इझिली असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कामगारांचं जर आपण सोडून दिलं जे आपण टॅक्निकल मशिनरी करून घेऊ, पण जेव्हा ते स्टील आपण जेव्हा त्या बॉडीमध्ये इन्सर्ट करतो कॉन्क्रीटच्या, तर त्याच्यावरती जेव्हा ते इफेक्ट होतात त्यांनी डायरेक्टली सडन असं क्रॅक जायला पाहिजे, त्यांनी हळूहळू त्यांनी बेंड व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की स्ट्रक्चर ही सडनली ब्रेक होणार नाही. बरोबर. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो या सगळ्यापेक्षा वेगळा होता, काहीतरी नवीन होता किंवा जास्त आनंद समाधान देणार होता, तुम्हाला एक वेगळी ओळख देणारा होता, काय सांगाल? तर मी सध्या म्हणजे आपण जेव्हा काम करत असताना, आता
काम करत असताना छोटे मोठे काम तर भरपूर केले, पण त्या ठिकाणी माझ्याकडे एक इथं सेलूमध्येच एक प्रोजेक्ट होता. खाली पूर्ण कमर्शियल होतं, वरती रेसिडेन्शियल होतं आणि त्याच्यानंतर परत रेसिडेन्शियल आहे. तर या केसमध्ये आम्हाला काम करायला जे काही म्हणजे त्या स्ट्रक्चरच्या म्हणजे पोझिशन्स अशा चेंज होत गेल्या की सुरुवातीला आपल्याला त्यांनी सांगितलं की आपल्याला हा इथं एक ठिकाणी एक सेटअप करायचा, मला गॅरेज करायचं आहे. त्या केसमध्ये आम्ही त्याला खूप खोदत खोदत खाली गेल्यानंतर की त्याच्या जे काही स्ट्राटा होता, तो स्टार्टाच्या कंडिशनला आम्ही जे ॲझम्पशन केलं होतं त्या केसमध्ये तो स्टार्टा वेगळ्या पद्धतीने निघाला. मग त्यावरती आम्हाला आमचं स्टील डिझाईन सुद्धा बऱ्याच म्हणजे झालं होतं, पण आम्ही त्याला त्या पोझिशनला स्टील डिझाईन चेंज करणं म्हणजे ही खूप आमच्यासाठी एक चॅलेंजिंग काम होतं. परत आम्ही त्या गोष्टीला आम्ही परत ते चेंज करून कटिंग लेंथ पण झाल्या होत्या, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. त्याला परत आम्ही रिमॉडिफाय करून म्हणजे आम्ही कुठल्याही पद्धतीने एक खूप छान झालं की आम्ही त्याच्या जेव्हा टेस्टिंग घेतली तेव्हा लक्षात आलं की आपण ॲझम्पशन जे लोड बेरिंग कॅपॅसिटीचं केलं होतं ते वेगळं आणि या ठिकाणी वेगळे. मग बरं झालं याच्यामध्ये एक लक्षात आलं की आम्ही ते प्रोजेक्टची कास्टिंग कुठल्याही पद्धतीने केली नव्हती. मग ते एक आमच्यासाठी चॅलेंजिंग प्रोजेक्ट ठरला होता. त्याबद्दल. आणि आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? आणि तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की कोणतेही आपण जेव्हा स्टील वापरतो तर त्यापैकी आयकॉन स्टील मी बऱ्याच ठिकाणी सुरुवातीला जेव्हा मार्केट राजुरी वगैरे स्टील होतं त्याच्यानंतर नंतर एक अमिताभ बच्चनजी ज्यांनी की आयकॉन स्टील लॉन्च केलं, तर त्या स्टीलबद्दल सांगायला काही हरकत नाही की स्टील खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे इझिली अवेलेबल एक तर गोष्ट महत्वाची एक आहे. त्याच्यानंतर त्याच्या आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट्स पण केल्या 2-3 वेळेस, कारण आम्ही जोपर्यंत लक्षात घ्या आम्ही जोपर्यंत बघितलं नाही तोपर्यंत आम्हाला लक्ष सांगता येणार नव्हतं. पण आम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊन जेव्हा तुमचे जे काही इंडस्ट्रीचे जे ओनर आहेत त्यांनी किंवा तिथे जे काही काम करणारे इंजिनियर्स आहेत, मेकॅनिकल इंजिनियर जे काय आहेत, त्यांनी आम्हाला लॅबमध्ये जाऊन त्याचे पूर्ण पॅरामीटर्स चेक करून दाखवले. पॅरामीटर्स चेक केल्यानंतर आम्हाला त्यांनी IS कोडचे पॅरामीटर आणि इकडे त्यांचे जे आलेले पॅरामीटर त्यांचे कंपॅरिझन करून दाखवलं. आणि तर याच्यात एक खूप चांगलं वाटलं की जे आयकॉन स्टीलचे जे पॅरामीटर्स आहेत ते ॲज कम्पेअर टू जे काही IS कोड आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पद्धतीनं चांगले पॅरामीटर्स आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आयकॉन स्टील हे आहे ते बऱ्याच ठिकाणी म्हणजे मॅक्झिमम प्रोजेक्टला पण वापरलेलं आहे. स्टील बद्दल ऑलरेडी आतापर्यंत कुठलीही अडचण वगैरे काही नाही. सो हे होते इंजिनियर सुशील नायकवडेजी, आणि त्यांनी त्यांचा इतका खडतर प्रवास पण सांगितला, आतापर्यंत आलेले अनुभव सांगितले, आणि अर्थात नवीन पिढीला जे तरुण इंजिनियर्स येतात त्यांनाही महत्त्वपूर्ण सल्ला दिला. पण त्यातल्या 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे तुम्ही जो खडतर प्रवास सांगितला, मला असं काय वाटतं जेवढा प्रवास खडतर असतो, जेव्हा माणूस पुढे पोहोचतो आणि मागं वळून बघतो तेव्हा त्याला होणारा आनंद आणि पुढे जायची एनर्जी, उत्साह, हा दोन्ही त्याच्यातून मिळत असतो. आणि दुसरं म्हणजे की जसे तुमचे पाय जमिनीवर आहेत आणि हात असे आकाशाला टेकलेले भविष्यात सुद्धा राहावेत, इतक्या उंच हायराईज बिल्डिंग, कारण तुमचं कर्तृत्व इतकं उंच व्हावं की सगळ्यांनी त्या बिल्डिंगकडे मान उंच करून बघावं, असे आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर.